नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 23/8/2026 आहे आणि आपल्या CET सेलच्या ॲडमिशन शेड्यूलनुसार आज BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशनची सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट लागणार होती. आता ज्यावेळेस मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, अजून काही 5:30 वाजलेले नाही, पण 5 वाजलेले. तर आता थोड्या वेळातच आपली सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट लागणार आहे CET सेलच्या वेबसाईटला. तर ती लिस्ट कुठे बघायची, तर CET सेलच्या वेबसाईटला जसं तुम्ही फर्स्ट राऊंडची लिस्ट बघितली, तिथेच तुम्हाला सेकंड राऊंडची लिस्ट मिळेल. ते पण मी तुम्हाला सांगतोच व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला डायरेक्ट ही लिस्ट पाहिजे असेल, तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता हा QR कोड स्कॅन करून, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथून हा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. तिथे आपण तुम्हाला डायरेक्ट अलॉटमेंट लिस्ट प्रोव्हाइड करू. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्टबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. बाकी जेव्हा लिस्ट लागून जाईल तेव्हा आपण जमलं तर एक लाईव्ह कंडक्ट करू आणि त्यावेळेस तुमचे सर्व डाऊट्स आपण लाईव्ह सेशनमध्येच क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आता व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काय डाऊट्स असतील ते कमेंट्समध्ये विचारा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आता विद्यार्थी मित्रांनो, लिस्ट कशी बघायची तर परत तुम्हाला एकदा सांगून देतो. तसं तर तुम्हाला माहितीच असेल, पण आपली CET सेलची जी वेबसाईट आहे, इथे तुम्ही व्हिजिट करायचं आहे. इथे ॲग्रिकल्चर ॲडमिशन सेक्शनमध्ये, नोटिफिकेशनच्या सेक्शनमध्ये जसं तुम्हाला फर्स्ट राऊंडची लिस्ट दिसली होती, त्याचप्रमाणे सेकंड राऊंडची लिस्टसुद्धा दिसणार आहे. आता ही लिस्ट 5:30 नंतर लगेचच लागेल का, तर ही लेट पण होऊ शकते आणि शक्यतो अजून जास्त लेट पण होऊ शकते. आता मागच्या वेळेस जी लिस्ट लागली होती तेव्हा CET सेलची वेबसाईटच क्रॅश झाली होती ॲग्रिकल्चरची, तर त्यामुळे लिस्ट जी होती ती रात्री 12च्या आसपास लागली होती. तर आता यावेळेस जर साईट क्रॅश नाही झाली आणि सर्व गोष्टी बरोबर असल्या तर लिस्ट लवकर लागू शकते. आणि विद्यार्थी 5:30 वाजले का लगेच मेसेज करता लिस्ट प्रोव्हाइड करा, लिस्ट प्रोव्हाइड करा. पण लिस्ट जर CET सेलकडेच आलेली नसणार वेबसाईटला, तर आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. त्यामुळे थोडं वेट करायचं आहे. त्यांनी मेन्शन केलेलं आहे की 5:30 नंतर, त्यांनी असं मेन्शन नाही केलं की 5:30लाच लिस्ट लागेल. तर थोडं वेट करा विद्यार्थी मित्रांनो. जसं लिस्ट माझ्याकडे येईल मी तसं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला प्रोव्हाइड करेलच. आणि जर तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही वेबसाईटसुद्धा चेक करू शकता, त्यात तुम्हाला लिस्ट लगेच मिळून जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेजेस अलॉट झालेले नव्हते, असे विद्यार्थी सेकंड राऊंडची खूप आतुरतेने वाट बघत आहे. कारण कारण त्यांना वाटत आहे की आता पण कॉलेज लागतं का नाही लागतं, कारण विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत. आणि असे पण काही विद्यार्थी आहेत ज्यांनी कॉलेजेस फ्लोट केले होते. आता त्यांना जास्त सेकंड राऊंडची उत्सुकता आहे, कारण त्यांना जर कॉलेज नाही लागलं बेटरमेंटचं, तर त्यांना जे कॉलेज त्यांनी फ्लोट केलेलं आहे तिथं त्यांचं ॲडमिशन ऑटो फ्रीज होऊन जाईल, तिथं त्यांना ॲडमिशन घ्यावंच लागेल. तर अशा काही गोष्टी आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंडला जो कट ऑफ होता त्यापेक्षा त्यापेक्षा थोडा कमीच कट ऑफ असतो सेकंड राऊंडला, आणि थर्ड राऊंडला अजून कमी होऊन जातो. कट ऑफ जो असतो तो पडत पडत येतो. आता ज्या विद्यार्थ्यांना थोड्या पॉईंट्सवरनं जे ड्रीम कॉलेज होतं, जसं की पुणे गव्हर्नमेंट, काही पॉईंट्सवरनं नाही लागलं असेल, तर त्यांना ते कॉलेज आता अलॉट होऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजच नाही लागलं, त्या विद्यार्थ्यांना या राऊंडला कॉलेज लागू शकतं किंवा नाही लागू शकत, पुढच्या राऊंडला लागेल मग, नाही तर स्पॉट राऊंडला जावं लागेल जर कमी मार्क्स असतील तर. जर तुम्ही आपल्या मार्क्सच्या हिशोबाने कॉलेज टाकलं असेल तर तुम्हाला कॉलेज लागून जाईल. जर तुम्ही कमी मार्क्स असताना चांगलं टॉपचं कॉलेज टाकलं असेल तर तुम्हाला कॉलेज अलॉट नाही होणार. आता ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केलं होतं त्यांचं जर लिस्टमध्ये नाव आलं, त्यांना जर बेटरमेंटसाठी जे कॉलेज टाकलं होतं ते मिळालं, त्यांना ते घ्यावं लागेल. आणि जर नाही मिळालं तर त्यांना जे कॉलेज त्यांनी फ्लोट केलं होतं फर्स्ट राऊंडच्या वेळेस, त्या कॉलेजला ॲटोमॅटिक ॲडमिशन होऊन जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राऊंडपासून तुम्हाला फ्लोटचं ऑप्शन नसतं. फर्स्ट राऊंडलाच तुम्हाला फ्लोटचं ऑप्शन होतं. आता सेकंड राऊंडला जी अलॉटमेंट लिस्ट असेल, यानंतर तुम्हाला फक्त रिफ्यूज आणि फ्रीजचंच ऑप्शन असेल. आता तुम्हाला फ्लोटचं ऑप्शन नसणार आहे. ते फक्त फर्स्ट राऊंडच्या वेळेसच होतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता जेही कॉलेज तुम्हाला लागलं असेल ते जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही फ्रीज करून घ्या, नाहीतर त्याला रिफ्यूज करा आणि थर्ड राऊंडसाठी जाऊ शकता तुम्ही. आता फ्लोटचं ऑप्शन तुम्हाला नसणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झाले असतील त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर आता पिरियड ऑफ रिपोर्टिंगचा तुम्ही टाईम बघू शकता. 24 ते 26 तारीख हा तुम्हाला टाईम आहे पिरियड ऑफ रिपोर्टिंगचा. तर माझं तुम्हाला असं सजेशन असेल की जितकं होईल तितकं लवकर तुम्ही कॉलेजला जा आणि आपलं जे काही ॲडमिशन असेल ते कन्फर्म करून या. कारण कसं आहे, तुमचं जर काही एखाद्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असला आणि त्यात जर तुम्ही लेट गेलात तर तुम्हाला ते सॉल्व करण्यासाठी टाईम नसणार. त्यामुळे तुम्ही 24 तारीख किंवा 25 तारखेलाच जाऊन या. जर काही प्रॉब्लेम असेल तर पुढच्या तारखेत तुम्ही ते काम करू शकता. जर तुम्ही लास्ट डेटला गेले आणि तेव्हा जर तुमचा ते प्रॉब्लेम त्यांना कळलं तर तुम्हाला ऐनवेळेस ते सॉल्व नाही करता येत. त्यामुळे जितकं लवकर होईल तितकं लवकर तुम्ही कॉलेजला व्हिजिट द्या आणि आपलं काय ॲडमिशन असेल ते कन्फर्म करून या. सर्व गोष्टी बघून या, कॉलेजेसच्या मेस, हॉस्टेल, सर्व फॅसिलिटीज बघून आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. आणि एक गोष्ट, 26 तारखेला ईद असल्यामुळे कदाचित जर सुट्टी असली किंवा काही असलं तर त्यापेक्षा तुम्ही लवकरच जा. 24 आणि 25 तारखेतच तुमचं ॲडमिशनचं जे काही काम असेल ते करून घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो,
ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडलासुद्धा कॉलेज लागलं नसणार, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही या राऊंडची अलॉटमेंट लिस्ट बघजा. त्यात तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार किंवा तुमची कॅटेगरी स्पेशल कॅटेगरीनुसार कोणतं कॉलेज लागू शकतं असंच कॉलेज तुम्ही आता टाका. आता तुम्ही तुमच्या मनाने कॉलेज नका टाकू, आता तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही कॉलेज टाका. कारण आता थर्ड राऊंड जो असेल यानंतर ऑनलाईन राऊंड संपून जातील आणि मग डायरेक्ट स्पॉट राऊंड असेल. त्यामुळे आता तुम्ही योग्य पद्धतीने आपला प्रेफरन्स फिलअप करायचा जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं नसणार तर. आणि यात जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ॲग्री गँगची काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता. स्क्रीनवर एक नंबर आहे. तुम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी इंटरेस्ट असेल तर तुम्ही या नंबरवर मेसेज करा. आपण त्यात तुम्हाला पुढची माहिती प्रोव्हाइड करू.